नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. नवीन पनवेल येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर 1 तासाचे आंदोलन. पेन्शनसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांचा संताप उसळला. भीषण उन्हात ज्येष्ठांचा लढा. 2 महिन्यांपासून वेतन थकीत. हक्काचे पैसे द्या, नाहीतर आंदोलन उग्र होणार. नवीन पनवेल येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तब्बल 1 तासाचे आंदोलन करत आपल्या हक्काच्या निवृत्ती वेतनासाठी जोरदार आवाज उठवला. मागील 2 महिन्यांपासून विशेषतः मार्च 2024 पासून वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांनी भीषण उन्हाची तमानं बाळगता धरणे देत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. आमच्या हक्काचे पैसे द्या, प्रशासन जागे व्हा, वेतन द्या, अन्यथा आंदोलन वाढेल, अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेलं होतं. या आंदोलनामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मार्च 2024 पासून निवृत्ती वेतन थांबविण्यात आल्याने अनेक निवृत्त कर्मचारी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. रोजच्या गरजा भागविणे, औषधोपचार करणे, घरखर्च सांभाळणे यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. महालेखाकार कार्यालयाने तात्पुरत्या वेतन कोडची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपल्याचे कारण देत पुढील वेतन थांबविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विशेषतः म्हणजे 2017 साली शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देत त्यांचं वेतन व निवृत्ती वेतनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी अद्याप न झाल्यामुळेच हा गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्यांनी आयुष्यभर शासनाची सेवा करून जनतेला पाणी दिले त्यांनाच आज या हक्कासाठी उन्हात बसावे लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. अध्यक्ष अरुण निर्भावणे, कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे, सरचिटणीस गजानन गटलेवार, कोषाध्यक्ष साधना जनार्दन भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य महिला आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासन व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तात्काळ निवृत्ती वेतन सुरू केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र व व्यापक करण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीने या ठिकाणी दिला आहे. नवीन पनवेलमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर विविध संघटनेचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धरणे आंदोलनात सर्व श्री कोचरे, SP म्हात्रे, KB पाटील, कोरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. या 1 तासाच्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी निवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही, तर येत्या काळात हा संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 13,000 सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत 3,000 असे टोटल 15,000 कर्मचाऱ्याच्या वतीने आज दिनांक 6 मे रोजी नवीन पनवेल मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गेटवरती आम्ही आज धरणे आंदोलन देत आहोत. हे आंदोलन जी आमची कृती समिती आहे, जी 13 ते 14 संघटनाच्या माध्यमातून आम्ही निर्माण केलेली आहेत, त्या संघटनेने माननीय मुख्यमंत्री, शासन, पाणीपुरवठा आणि महसूल मंत्र्यांना आम्ही त्या नोटीस दिलेल्या आहेत. आणि त्या नोटीसचा भाग म्हणून ज्या त्या कार्यालयाच्या समोर भोजन अवकाशमध्ये घोषणा देऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. तर आमची मागणी अशी आहे की जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे महाराष्ट्र शासनाचाच एक भाग होतं पूर्वी, जे सार्वजनिक बांधकाम विभाग, नंतर नगर विकास विभाग आणि नगर विकास म्हणून जे महाराष्ट्र बोर्ड निर्माण झालं, जे की आपल्याला वर्ल्ड बँकेतून आपल्याला फंड्स मिळवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. आणि ती निर्मिती करताना शासनाचे नियम जसेच्या तसे लागू करण्यात आले होते. आणि त्यानुसार जे काही बोर्ड निर्मिती केल्यानंतर जे बोर्डाची जी कामं आमच्याकडे सोपवली होती त्यामध्ये आम्हाला ETP चार्जेस मिळाले होते. आणि त्या ETP चार्जेस मधूनच आमचा पगार आणि इतर गोष्टी भागवल्या जात होत्या. मात्र 2000 साली 72-73 घटना दुरुस्तीनंतर आमच्याकडे कामाचा लोड कमी झाला, त्यामुळे ETP चार्जेस मिळायला कमी मिळू लागले. त्याच्यानंतर आमच्या संघटनेच्या मार्फत मागणी केल्यानंतर 23 मार्च 2017 रोजी शासनाने आमचं वेतन व सेवानिवृत्ती पेन्शनची दायित्व स्वीकारलेलं आहे. त्यानुसार GR काढलेला आहे. त्या GR नुसार आम्हाला आतापर्यंत वेतन आणि पेन्शन नियमित मिळत होती. पण पेन्शनचा नियम हेड निर्माण करताना शासन लेवलला जे हेड निर्माण केलेले वेतन आणि पेन्शन हे 2 वेतन हेड करण्यात एक पेन्शनचं हेड बाकी टेम्पररी केलं. काही अडचणी असतील, तांत्रिक अडचणी असतील, तर ते हेड 2017 ते आज तागायत 9 वर्ष फक्त टेम्पररी ठेवलेलं होतं. आणि 2017 नंतर 29 मार्च 2026 ला सांगण्यात आलं की तुमची मुदतवाढ 31 मार्च रोजी 26 रोजी संपलेली आहे आणि तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला मागील मार्च महिन्याचं आणि चालू महिन्याचं पेन्शन आज तागायत मिळालेलं नाही. यासाठी आम्ही पाणीपुरवठा मंत्री, वित्त विभाग, सदस्य सचिव या सगळ्यांनी मिळून आमच्या संघटनेमार्फत त्यांच्याकडे आमच्या गाभारानं मांडलं. त्यांनी आम्हाला
ते आश्वासित केलं होतं की तुमचं पेन्शन आम्हाला 5 मे पर्यंत मिळेल म्हणून, परंतु ते काल काय आमचं पेमेंट झालेलं नाही. मधल्यांच्या दरम्यानच्या काळात स्वतः भेटून वैयक्तिकरित्या आमचे संघटनेचे सचिव गटलेवारजी यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून, महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटून, संघटनेचे गटलेवार असतील किंवा तिथले आमचे वरिष्ठ उपलंगवार जे आहेत, वरिष्ठ आहेत, 70 ते 75 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय आहे, अशा मंडळींना भेटून त्यांचं लक्ष वेधलं. स्वतः मंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा आज तागायत आम्हाला ना 5 तारखेला पेन्शन मिळाली, ना त्याच्यावर काय हालचाली चाललंय हे आम्हाला कळत नाही. 9 वर्ष जर शासन आमचं जे तात्पुरतं हेड निर्माण केलेलं आहे ते रेग्युलर करू शकत नाहीये, तर आणि जे शासकीय सेवेमध्ये ज्या लोकांनी 35 ते 40 वर्ष सेवा दिली आणि आमच्या हक्काची पेन्शनसाठी आम्हाला तर मिळणं आमचा हक्कच आहे. पेन्शन ऍक्ट प्रमाणे आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शन देणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. असं असताना सुद्धा गेले 9 वर्ष शासनाच्या हेडच्या बद्दल कुठलाही निर्णय न घेता, मग ते वित्त खातं असू द्या, पाणी पुरवठा खातं असू द्या किंवा मजिपाचे वरिष्ठ अधिकारी असू द्या, हे न करून आमच्यावरती हे जे 60 ते 80-90 वर्षाच्या गटातली जी हे आहेत आमचे पेन्शनधारक आहे, याच्यावर अन्याय करत आहे. आणि ही बाब अतिशय अक्षम्य आहे आणि खरोखरच दुर्दैव आहे. आम्हाला ह्या वयामध्ये काही आमचे 80+ आहेत, 80चे आहेत, त्यांच्या औषधाचा खर्च, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न, काही आमचे क्लास 4चे आहेत की ज्यांच्याकडे काही उत्पन्नाचं साधन नाहीये, त्यांना पेन्शन तुटपुंजी मिळते 10 ते 15 हजार, त्याच्यावर ते घर चालवतात, त्याच्यावर त्यांच्या मुलांचं बाळांचं शिक्षण कर्ज करतात. काही लोकांच्या घराचे कर्ज आहेत, हप्ते अडकलेत, अशा लोकांनी काय करायचं? तर हे शासनाचं आम्ही लक्ष वेधू इच्छितो की आम्हाला लवकरात लवकर शासनानं आमचा हे भावना समजून लवकरात लवकर आमची नियमित पेन्शन करावी आणि जे टेम्पररी हेड आहे ते इथून पुढे मार्च 2017च्या GR प्रमाणे जी काय कारवाई करावी लागत असेल किंवा ऍक्ट बदलावा लागत असेल, ऍक्टमध्ये दुरुस्ती करावी लागत असेल तर ती दुरुस्ती करून आम्हाला शासनामध्ये विलीन करावं आणि शासनाला जे शासकीय कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांना जे फायदे मिळतात, जे वेतन मिळतं, जे पेन्शन मिळतात, जे सवलती मिळतात ते आम्हाला लागू कराव्या ही आमची मागणी आहे. आणि या मागणी आम्हाला लवकरात लवकर मान्य करावी, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर अशाच पद्धतीनं अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शकतो. पेन्शन आमच्या हक्कात.